जे जे टॉपिक आहे टॉपिकनुसार शब्दांच्या जाती 8. ह्या 8 जातीचे 2 गटामध्ये वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये एक आहे सव्यय तर दुसरा आहे अव्यय. लक्ष द्या, तुम्हाला रनिंगमध्ये जे काही लिहिता येईल तेवढं लिहून घ्या किंवा नुसतं ऐकलं तरी चालेल. बाकी पुस्तक तर आहे सर्वांजवळ, पुस्तकामधून वाचून घेतलं तरी चालेल किंवा मग रनिंगमध्ये नोट्स काढता आल्या तर बघा. पहा, सव्यय आणि अव्यय याचं दुसरं नाव आहे विकारी. सव्यय म्हणजेच विकारी आणि अव्यय म्हणजे अविकारी. असे 2 प्रकारामध्ये शब्दांच्या जातीचं वर्गीकरण करता येतं. आता व्यय हा जो शब्द आहे, व्यय या शब्दाचा शब्दशः अर्थ जर पाहिला तर व्यय म्हणजे काय होतं? व्यय, व्यय इन्कम आणि खर्च म्हणतो ना आपण, त्यातला व्यय म्हणजे खर्च. व्यय या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो खर्च, खर्च करणे. पण आपल्याला या ठिकाणी खर्च हा अर्थ अपेक्षित नाही, तर सव्यय किंवा व्यय म्हणजे बदलणे एवढा एक अर्थ या ठिकाणी लक्षात ठेवायचा तुम्हाला. मग सव्यय किंवा विकारी म्हणजे बदलणारे शब्द आणि अव्यय किंवा अविकारी म्हणजे न बदलणारे शब्द, न बदलणारे शब्द. मग आता नेमके कसे बदलणारे, कसे आणि न बदलणारे कसे, आपण एक 2-4 शब्द घेऊ या ठिकाणी. मग त्याच्यानुसार आपण निरीक्षण करू सव्यय कसे असतात शब्द आणि अव्यय कसे असतात. समजा कुठला एखादा शब्द घ्या, आपण दिवसभरामध्ये जे काही मराठी बोलतो त्यापैकी कुठलेही 4-5 शब्द घेऊ आपण. राम घेतला किंवा शहाणा घेतला किंवा तुम्ही सांगताल तो शब्द सांगा मला, घेऊ आपण. खातो घेऊ आपण, आणि घेऊ आहे ना, बापरे घेऊ आहे ना, किंवा कुठलाही तुम्ही म्हणताल तो शब्द या ठिकाणी टाका, आपण घेऊया या ठिकाणी. बघा, आता ह्यामध्ये आता हे जे शब्द आहेत या शब्दांना तुम्ही काय करायचं, लिंग, वचन, पुरुष वगैरे बदलून बघायचं किंवा एखादा दुसरा शब्द त्याला जोडून बघायचा. प्रत्यय जे म्हणतो ना आपण, एखाद्या शब्दाला दुसरं एखादा अक्षर जोडणे त्याला प्रत्यय म्हणत असतात, ते पुढे शिकूया आपण. मग प्रत्यय वगैरे जोडून पाहायचा किंवा लिंग वचनानुसार बदल करून पाहायचा. मग ज्या ज्या शब्दांमध्ये बदल होईल ते शब्द सव्ययामध्ये टाकायचे, विकारीमध्ये टाकायचे, आणि ज्या ज्या शब्दांमध्ये बदल होणार नाही ते शब्द कशामध्ये टाकायचे, आपल्याला अविकारी किंवा अव्ययामध्ये टाकायचे. आता रामचं सीता करू शकतो आपण, पुल्लिंगी शब्द आहे त्याचं स्त्रीलिंगी करता येतं, किंवा रामचं रामला, रामाला, रामाचा असा बदल करू शकतो आपण, बदल करू शकतो ना. राम या शब्दामध्ये थोडाफार का होईना बदल होतोय, त्याला विभक्तीचा प्रत्यय जोडला चाललाय. शहाणाचं शहाणी किंवा शहाणे लिंग वचनानुसार बदल होतो. खातोचं खातात किंवा खाते, खाती, खातात, खाल्ल्यामुळे, खा, असे वेगवेगळे बदल होत आहेत. मग ज्या ज्या शब्दांमध्ये बदल होतात ते शब्द आपल्याला विकारीमध्ये टाकायचे आहेत. आता आणि, आणीचा आण्या, आणि असं काय होईल का, आणीचा, याच्यात काहीच बदल नाही होणार. आणि शब्द जशाच तसं राहणार आहे, ना लिंगानुसार बदलणार, ना वचनानुसार, ना कशानुसारच बदलणार. म्हणून ह्या आणीला कशात टाका, इकडं अविकारीमध्ये किंवा अव्ययामध्ये. बापरे, बापरेचं बापरी, बापऱ्या असं काही होईल का, यामध्ये काहीच बदल होणार नाही. म्हणून बापरे हा शब्द सुद्धा कशामध्ये जाईल, इकडं अविकारीमध्ये. त्यानंतर वा, वाचं वी, वे, वा असं काही होईल का बदल, हाही शब्द काहीच बदलला जात नाही. मराठी भाषेमध्ये बोलताना आणि, बापरे, वा हे शब्द आपण जशाच तसे वापरतो, पण इकडचे जे शब्द आहेत हे वाक्यानुसार याच्यामध्ये बदल होतो. म्हणजे विभक्तीचा प्रत्यय तरी लागतो त्याला, लिंग वचनानुसार तरी बदल होतो. मग ज्या ज्या शब्दांमध्ये बदल होतोय ते शब्द सव्ययामध्ये टाका, ज्या ज्या शब्दांमध्ये काहीच बदल होत नाही त्यांना अव्ययामध्ये टाका. मग सव्यय आणि अव्यय लक्षात आले का, 2 मुद्दे. म्हणजे आपण मराठी भाषा बोलतो सकाळी उठल्यापासून किंवा बाळ जन्माला आलं तेव्हापासून ते मरेपर्यंत जेवढं काही मराठी भाषा बोलतो, जेवढे शब्द आपल्या तोंडून बाहेर पडतात ते 2 प्रकारचे शब्द असतात. एक तर ते सव्यय असतात म्हणजे बदलणारे तरी असतात, किंवा ते शब्द अव्यय तरी असतात. मग ते शब्द आपण वाक्यात वापरल्याच्या नंतर त्याची जात तयार होते. जात म्हणजे त्याला एक नाव दिलेलं असतं, ठळक विशिष्ट नाव दिलेलं असतं. हा शब्द म्हणजे ह्या ह्या शब्दाच्या जातीमध्ये येतो, तो शब्द म्हणजे त्या त्या जातीमध्ये येतो. मग लक्षात राहू द्या, सव्यय किंवा विकारी आणि अव्यय आणि अविकारी म्हणजे काय लक्षात आलं. सव्यय म्हणजे बदलणारे शब्द, अव्यय म्हणजे न बदलणारे शब्द. मग हे जे बदलणारे शब्द आहेत याचे एकूण 4 प्रकारामध्ये वर्गीकरण केले जाते. माहिती आहेत का तुम्हाला सव्ययाच्या 4 जाती कोणत्या कोणकोणत्या?
हा, आणि अव्ययाच्या जाती मग ह्याच्या पण 4 गटामध्ये वर्गीकरण केले जाते बघा. आता सव्ययामध्ये 4 प्रकारामध्ये एक आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा विशेषण आणि चौथा क्रियापद, असे याचे 4 प्रकार. आणि अव्ययाचे सुद्धा इकडे 4 प्रकार आहेत. त्यामध्ये एक आहे क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयान्वयी अव्यय आणि त्यानंतर एक केवल प्रयोगी अव्यय, असे 4 प्रकार. मग टोटल शब्दांच्या जाती किती झाल्या? एकूण 8. त्याचे किती गटात वर्गीकरण केले? 2. एक म्हणजे सव्यय आणि एक म्हणजे अव्यय. सव्ययाचे प्रकार किती? 4. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अव्ययाचे प्रकार किती? 4. क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. इथपर्यंत गोष्टी लक्षात आल्या असतील, बघून घ्या एकदा. लक्षात राहील का? फास्ट वगैरे होत असेल तर तुम्ही थांबवा, सर थोडं स्लो घ्या किंवा आणखी स्पीड वाढवा, जसं सांगताल त्या पद्धतीने आपण घेऊया. फक्त आता हे सोपा भाग असल्यामुळे थोडं फास्ट जाऊ आपण. जे महत्त्वाचे मुद्दे वाटतील मला तिथं रिव्हिजन घेऊ, डबल सांगेल किंवा पाठांतर घेईल त्याचं, किंवा लिहून द्यायचं असेल तर लिहून देऊ. हे फक्त एक प्रास्ताविक झाली याची प्रस्तावना. आणखी प्रस्तावना बाकीच आहे शब्दांच्या जातीची, आणखी धड्याला सुरुवात नाही झाली, ही फक्त प्रस्तावना. मुद्दे लक्षात राहू द्या. आता ह्या 8ही शब्दांच्या जातीचे आपण तोंड ओळख म्हणून शॉर्टकटमध्ये एकदा समजून घेऊया. 8ही शब्दांच्या जाती. आता नाम म्हणजे काय बघा. नाम म्हणजे कशालाही दिलेलं नाव. एखाद्या व्यक्तीला असेल, वस्तूला असेल, ठिकाणाला असेल, कशालाही दिलेलं नाव म्हणजे नाम. आता इथं हा बोर्ड आहे, हे ओळख व्हावी, याची ओळखता यावा म्हणून याला सर्वसाधारणपणे नाव दिलं आपण बोर्ड. याला फळा नाव दिलं, याला पेन दिलं, त्याला फॅन दिलं, है ना. पृथ्वी, चंद्र, सूर्य, माणूस, राधा, सीता, गीता, झाड, हवा, पाणी, प्रेम, धैर्य, शौर्य, कशालाही काही दिलेलं नाव म्हणजे नाम. जगात डोळ्यानं दिसणाऱ्या वस्तू किंवा डोळ्यानं न दिसणाऱ्या वस्तू, अशा कोणत्याही वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाम. आणि वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती होऊ नये, एकच नाव परत परत येऊ नये म्हणून त्याच्या ऐवजी वापरलं जाणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं सर्वनाम. नाम म्हणजे काय तर कशालाही दिलेलं नाव म्हणजे नाम. आणि त्या नामाच्या ऐवजी वाक्याचा बदल न होऊ देता त्या नामाच्या ऐवजी जो काही दुसरा शब्द येत असतो त्याला म्हणायचं सर्वनाम. ठीक आहे, सर्वनाम. मग हे नाम आणि सर्वनाम यांच्याबद्दल अधिकची माहिती देणारे शब्द म्हणजे विशेषण. विशेषण. आता तिन्ही मुद्दे पाहून घ्या. वाक्यामध्ये मी तुम्हाला उदाहरण देतो आणि समजावून सांगतो. समजा आता एखाद्या मुलाचं नाव घेतलं आपण राम. राम हुशार मुलगा आहे. राम MPSC ची तयारी करतो. हे वाक्य घेतलं आपण, तर वाक्यामध्ये नाम कोणतं आलं बरं? राम हे नाम आलेलं आहे, बरोबर आहे ना. आणखी नामं असतील पण आपण रामकडे लक्ष देऊ. राम हुशार मुलगा आहे, राम MPSC ची तयारी करतो. आता राम हे नाम आहे, एकाच वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती झालेली आहे. राम राम डबल आलं. मग आपण काय करू, पहिलं नाम तसंच राहू देऊ, दुसऱ्या नामाच्या जागी अर्थ न बदलू देता दुसरा कुठला तरी एखादा शब्द वापरू. वाक्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. कोणताही शब्द वापरा तुम्ही, मराठी भाषेमधला जो काही शब्द जो तिथं बसेल, योग्य वाटेल असा एक शब्द भरू आपण. राम हुशार मुलगा आहे, काय येईल बरं इथं? MPSC ची तयारी करतो. कोणता शब्द येईल? तो. मग आता ह्या नामाच्या ऐवजी असा शब्द आणला की त्यानं काही फरक पडला नाही, अर्थामध्ये काही फरक पडला नाही, त्याचं जशास तसं कार्य करायला येतो. बरोबर आहे ना. रामच्या ऐवजी सीता असती तर सीता हुशार मुलगी आहे, इथं काय आलं असतं? मग ती MPSC ची तयारी करते. तोच्या ऐवजी काय आलं असतं? ती. मग नामाच्या ऐवजी जे काही शब्द येतात त्यांना म्हणायचं सर्वनाम. हे जे नाम आलेले आहेत, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, ठिकाणाला दिलेलं नाव म्हणजे नाम, हे झाले नाम. त्याच्या ऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आता इथं बघा, हे जे नाम आलेलं आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द कोणता आहे बरं? राम कसा आहे? हुशार. हुशार हा शब्द वाक्यात आलेल्या नामाबद्दल अधिकची माहिती देतोय म्हणून या हुशारला म्हणायचं विशेषण. विशेषण. आणि पुढचा प्रकार आहे क्रियापद. आता समजा वाक्य जर घेतलं आपण, राम आंबा खातो, ह्यामध्ये असा कोणता शब्द आहे की तो शब्द जर वाक्यातला काढून टाकला तर वाक्याला अर्थच राहणार नाही?
हा, राम काढून टाका, आंबा खातो, वाक्य पूर्ण होईल. आंबा काढून टाका, राम खातो, वाक्याला अर्थ पूर्ण होईल. पण खातो शब्द काढून टाका, राम आंबा, वाक्याला काय अर्थ राहील का? काहीच अर्थ राहणार नाही. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो क्रियावाचक शब्द असतो त्याला म्हणायचं क्रियापद, त्याला म्हणायचं क्रियापद. ह्या 4 गोष्टी लक्षात आल्या का? पहा, हे फक्त प्रस्तावना आहे. म्हणजे एखादा वर्गात नवीन मुलगा आल्यावर आपण त्याला परिचय विचारतो, तुझं नाव काय आहे ना, गाव पत्ता वगैरे कुठला काय, तो परिचय म्हणजे ह्या शब्दांच्या जातीची थोडक्यात ओळख करून घेतोय आपण. नंतर मग एकेकाला घेऊन आपण शिकूया. नंतर नाम म्हणजे कशालाही दिलेलं नाव म्हणजे नाम, त्याची पुनरावृत्ती होऊ नये किंवा त्याच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. ह्या दोघांबद्दल वाक्यामध्ये अधिकची माहिती देणारे जे शब्द असतात त्यांना म्हणायचे विशेषण. आणि वाक्यामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा शब्द असतो तो शब्द जर नाही टाकला वाक्यात तर वाक्याला अर्थच पूर्ण होणार नाही, त्या शब्दाला म्हणायचं क्रियापद. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. आता हेच वाक्य जर आपण असं लिहिलं, राम, किंवा असं लिहू आपण, राम पिकलेला आंबा, पिकलेला आंबा पटकन खातो. कसा खातो? पटकन खातो. आता इथं बघा, राम हा शब्द तर नाम झाला, बरोबर आहे ना. आंबा हे पण एका वस्तूला दिलेलं नाव आहे, म्हणजे हेही नाम झालं. ह्या आंब्याबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द कोणता आहे? पिकलेला. हे झालं विशेषण, नामाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द विशेषण. बर, आता पटकन हा शब्द आंब्याबद्दल माहिती द्यायला आहे का? कोणाबद्दल माहिती देतो? तो खातो. कसा खातो? तो पटकन, म्हणजे क्रियापदाबद्दल माहिती द्यायला, बरोबर आहे ना. मग क्रियापदाबद्दल जे अधिकची माहिती देतात शब्द, त्या शब्दांना म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देणारे शब्द हे क्रियाविशेषण अव्यय असतात. याची दुसरी एक व्याख्या बघा क्रियाविशेषणाची. जर वाक्यामध्ये हे जर शब्द आले, वर, खाली, मागे, पुढे, इकडे, तिकडे, बाजूला, है ना, सर्वत्र, लवकर, सावकाश, हे जर शब्द आले आणि ते जर इतर शब्दांना जोडून नाही आले, सिंगल शब्द आले, इतर शब्दांना जोडलेले नसतील, तर त्यांना सुद्धा काय म्हणायचंय? क्रियाविशेषण. कारण ते क्रियापदाबद्दलच माहिती देत असतात, म्हणून यांना म्हणायचं क्रियाविशेषण. पण हे शब्द जर दुसऱ्या एखाद्या शब्दाला जोडून आले, हे वर, खाली, मागे, पुढे, हे जर इतर शब्दांना जोडून आले, तर याची जात काय लिहायची? मात्र शब्दयोगी अव्यय. कसं? उदाहरणात बघा, समजा तो आत्ताच वर गेला, इथं एक वर आला, त्याने पुस्तक टेबलावर ठेवले, इथं एक वर आला. आता ह्या वरला इथं बघा, निरीक्षण करा, कोणाला जोडून आलाय का हा शब्द? वर एकटाच आला, वाक्यात सिंगल आला, कोणाला जोडलेला नाही, म्हणजे त्याची जात काय लिहिताल तुम्ही? क्रियाविशेषण अव्यय. खालच्या वाक्यामध्ये त्याने पुस्तक टेबलावर ठेवले, टेबलावर, वर हा शब्द टेबलला जोडून आलाय, बरोबर आहे ना, म्हणून त्याची जात काय लिहिताल या ठिकाणी? शब्दयोगी अव्यय. त्यानंतर उभयान्वयी अव्यय, याला इंग्रजीमध्ये पहा कंजक्शन म्हणतात. कंजक्शन, कंजक्ट म्हणजे काय? जोडणे. कंजक्ट म्हणजे जोडणे. कंजक्शन, जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोडणे, दोघांना जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हणायचं उभयान्वयी अव्यय. जसं की बा, राम हुशार मुलगा आहे, इथं आपण व टाकलं, व, किंवा आणि राम MPSC ची तयारी करतो. राम हुशार मुलगा आहे आणि तो MPSC ची तयारी करतो. मग हे जे दोन वाक्य आलेले आहेत, ह्या दोन वाक्याला कोणत्या शब्दानं जोडलंय? आणि. मग आणि, व, पण, परंतु, किंतु, बाकी, हे जे जोडणारे शब्द असतात त्यांना म्हणायचंय आपल्याला उभयान्वयी अव्यय. आणि पुढचा प्रकार आहे केवल प्रयोगी अव्यय. केवल, केवल म्हणजे केवळ वाक्यामध्ये सहजपणे वापरले जाणारे शब्द, ज्याचा वाक्याशी काही संबंध नसतो, पण मानवाच्या ज्या भावना असतात, सुख, दुःख, राग, शांतता, जे काही आपले गुण असतात किंवा ज्या भावना असतात, ते व्यक्त करण्यासाठी वाक्यामध्ये सहज जे शब्द वापरले जातात त्यांना म्हणायचं केवल प्रयोगी अव्यय. जसं की बापरे, केवढा मोठा साप. आता बघा, आपल्याला फक्त एवढंच सांगायचं होतं, केवढा मोठा साप आहे तो, पण भावना व्यक्त करण्यासाठी, भीतीची भावना व्यक्त करण्यासाठी आपण कुठला शब्द वापरला त्या ठिकाणी? बापरे. ह्या बापरेला काही अर्थ नाही, पण सहज आपल्या भावना व्यक्त केल्या त्या ठिकाणी.
आता एखाद्यानं समजा तुम्ही वर्गामध्ये शिकवताय, लहान मुलं आहेत आणि एखाद्यानं तुमच्याकडे वही आणली शुद्ध लेखनची, आता त्याचं अक्षर कसे असो पण त्याला प्रेरणा देण्यासाठी आपण काय म्हणतो, वाव किती छान अक्षर आहे म्हणतो ना आपण, किती छान अक्षर आहे. आपल्याला म्हणायचं एवढंच असतं किती छान अक्षर आहे किंवा अक्षर छान आहे, पण भावना व्यक्त करण्यासाठी कोणता शब्द वापरला, वाव. याचा आणि ह्या वाक्याचा काही संबंध नाही, तो शब्द आपण जनरल वापरलाय आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. मग भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना म्हणायचं असतं केवल प्रयोगी अव्यय. हे वाक्याच्या सुरुवातीलाच येतात, त्यांच्यानंतर हे असं चिन्ह येतच. हे चिन्ह म्हणजे कोणतं चिन्ह असतं, उद्गारवाचक. हे उद्गारवाचक चिन्ह येतच. हे ओळखायला सोपे असतात केवल प्रयोगी अव्यय हे अशा प्रकारे असतात. फक्त याचे प्रकार वगैरे ओळखायला सांगितले तर मग तो प्रकार वेगळा. आता इथपर्यंत माहिती लक्षात आली का, एकदा निरीक्षण करा बघा, वाटलंच तर आपण परत एकदा रिव्हिजन घेऊ. 8वा मराठीमध्ये शब्दांच्या एकूण जाती किती, 8. त्याचे किती गटात वर्गीकरण केले, 2. त्यापैकी एक म्हणजे सव्यय. सव्ययाचं दुसरं नाव विकारी. दुसरा प्रकार अव्यय. अव्ययाचं दुसरं नाव अविकारी. बरं, विकारी किंवा सव्यय म्हणजे कोणते शब्द, बदलणारे शब्द. कशानुसार बदलतात, लिंग, वचन, पुरुष, विभक्ती है ना, काळानुसार असे बदलणारे शब्द म्हणजे सव्यय आणि न बदलणारे शब्द म्हणजे अव्यय. सव्ययाचे प्रकार किती, 4. पहिला प्रकार नाम, दुसरा नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अव्ययाचे प्रकार, हॅलो आहे मी सर 12 वाजेपर्यंत आहे. हो 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 4 प्रकार आणि सव्ययाचे 4 प्रकार. बरं, जगामध्ये कोणत्याही घटकाला डोळ्याने दिसणारे असो डोळ्याने न दिसणारे असो अशा घटकाला दिलेलं नाव म्हणजे नाम. नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याच्याऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण. बर, वाक्यातील क्रिया किंवा क्रियापद आणि कर्ता किंवा कुठलेही नाम यांचा संबंध ज्या शब्दाने दाखवला जातो त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. याची व्याख्या वेगळी आहे पण ओळखायला सोपं. वर, खाली, मागे, पुढे, इकडे, तिकडे हे शब्द जर वाक्यात एकटे आले, जोडून आले कोणाला, तर त्याला म्हणायचं शब्दयोगी अव्यय. जोडून जर आले तर शब्दयोगी अव्यय. 2 शब्द किंवा 2 वाक्य यांना जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला काय म्हणायचं, उभयान्वयी अव्यय. आणि मानवी भावना व्यक्त करणारे जे शब्द असतात त्यांना काय म्हणायचंय, केवल प्रयोगी अव्यय. म्हणजे आतापर्यंत जेवढं शिकलो तेवढं तुम्हाला लक्षात आलं असेल. ठीक आहे. शब्दांच्या जाती 8, 2 गटात वर्गीकरण, प्रत्येकाचे परत 4-4 गट. मग आता त्यातला एक प्रकार बघूया आपण, पण त्याच्या अगोदर एक मुद्दा सर्वांनी वहीमध्ये लिहा. एकच ओळ आहे सहज. हा प्रश्न परीक्षावाल्यांनी भरपूर वेळा विचारला. वाक्यात आलेल्या शब्दाची जात डॅश डॅश वरून ठरते. त्यात पर्याय असतात पहा. शब्दाच्या जातीवरून, दुसरा पर्याय असतो कार्यावरून, तिसरा पर्याय असतो स्थळावरून आणि चौथा पर्याय असतो स्वरूपावर. एक सहज लिहिलेला राहू द्या आणि त्याचे वाक्य पण बघू म्हणजे हे समजून घेण्यासाठी. किंवा डायरेक्ट आपण एका वाक्यात जर एखादा शब्द आला त्याला जर अंडरलाईन केलेली असेल आणि त्याची जर जात ओळखायला विचारली तर तुम्ही त्याची जात कशावरून ठरवताल, स्वरूपावरून, स्थळावरून, कार्यावरून आणि शब्दाच्या जातीवरून. नम्रता कशाला क्लिक करशील, स्वरूपावरून. गॅप पडल्यावर फक्त गणित बुद्धिमत्ताच विसरतं असं काही नाही, मराठी पण विसरतं. त्याच्या कार्यावरून. तो शब्द वाक्यात कार्य काय करतो त्याच्यावरून त्याची जात ठरत असते. वाक्यात आलेल्या शब्दाची जात, अंडरलाईन केलेल्या शब्दाची जात जर ओळखायला विचारली
तर तो शब्द कार्य काय करतो वाक्यात त्याच्यावरून त्याची जात ठरवायची. लिहून घ्या एक वाक्य, अंडरलाईन पण म्हणजे ते याला टिक मार्क पण करा, पर्याय सहित लिहा, लक्षात राहील. क्रियाविशेषण भरपूर उदाहरण आहेत. आता एकच्या ऐवजी आपण 10 उदाहरणं घेऊ क्रियाविशेषणाचे. बघा, तो सावकाश बोलतो. आता सावकाश शब्द त्याच्याबद्दल अधिकची माहिती द्यायला आहे का त्याच्या बोलण्याबद्दल माहिती देतोय अधिकची? तो सावकाश आहे का त्याचं बोलणं सावकाश आहे? बोलणं. म्हणजे बोलणे ही झाली वाक्यातली क्रिया, क्रिया म्हणजे क्रियापद, आणि ह्या क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द सावकाश. बरोबर आहे ना? पहा, खारुताई झाडावर सरसर चढली. सरसर म्हणा, पटकन म्हणा, चटकन म्हणा, असं एक कुठलं तरी वाक्य आलेलं होतं बा. बरं, जाऊ द्या. तर सरसर हा शब्द आहे किंवा तुम्हीच ओळखा वाक्यामधलं क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द कोणता आला असेल वाक्यामध्ये? आता खारुताई हे तर एका प्राण्याला दिलेलं नाव आहे, म्हणजे ते नाम आहे ना. झाड डोळ्यानं दिसतं म्हणजे ते पण नाम आहे. झाड या शब्दाला वर शब्द जोडून आलाय म्हणजे तो शब्द योग्य आहे. अगदी बरोबर. चढली हे तर आपल्याला माहिती आहे वाक्याच्या शेवटी येणारा शब्द क्रियापद आहे, क्रिया आहे. मग आता बाकीच्या सगळ्यांची जात ओळखता आली म्हणजे उरलेला शब्दच कोणता असेल? सरसर. म्हणजे त्याची जात कोणती असेल? क्रियाविशेषण. कारण प्रश्नच विचारलाय क्रियाविशेषण ओळखा, बाकीचे ओळखायचे, उरलेला क्रियाविशेषण मध्ये टाका. बरं, का क्रियाविशेषण? कारण सरसर चढली. कशी चढली? सरसर. सरसर. सरसर हा शब्द चढली या क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देतो किंवा ओळखण्याची सोपी खूण. वाक्यातील क्रियापदाला किती, कसा किंवा कशी किंवा कसे, कोठे, केव्हा ह्या शब्दानं तुम्ही 4 शब्दांना प्रश्न विचारायचा क्रियापदाला. ह्या 4 शब्दांना मिळणारं उत्तर हे क्रियाविशेषणच असतं 100%. बघा, आता पूर्वी लोक गोडीनं बोलायचे. सहज वाक्य घेतलं, पूर्वी लोक गोडीनं बोलायचे. कसे बोलायचे? कसे. उत्तर मिळालं. बर, केव्हा बोलायचे? केव्हा बोलायचे? पूर्वी. म्हणजे वाक्यामध्ये किती क्रियाविशेषण आले? 2. बोलायचे कसे? गोडीनं. केव्हा? पूर्वी. हे दोन्ही शब्द क्रियाविशेषण. तो धडा सुरू झाला की आणखी डिटेलमध्ये घेऊया. लक्षात आलं का क्रियाविशेषण? विशेषण ओळखण्याची खूण थोडी वेगळी आहे. विशेषण आणि क्रियाविशेषणामध्ये खूप फरक आहे. आता काही शब्द असे आहेत की ते विशेषण पण असतात आणि क्रियाविशेषण पण असतात. उदाहरणार्थ बघा, इथे एक उदाहरण घेतो मी. बघा, चांगले मुले पास होतात. सहज एक उदाहरण घेतलं आणि बघा, तो चांगला वागतो किंवा बोलतो, काहीतरी सहज उदाहरण घेतले आपण. आता एकच शब्द दोन्ही वाक्यात आलेला आहे. चांगला, चांगला है ना. चांगले, चांगला शब्द कुठला घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्हीच ठरवायचं आहे त्या ठिकाणी अंडरलाईन केलेला शब्द कार्य काय करायला आहे. जर नामाबद्दल अधिकची माहिती देत असेल तर विशेषण, आणि जर क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देत असेल तर क्रियाविशेषण. आता तुम्हीच ठरवा की कोणता शब्द क्रियापदाबद्दल माहिती देतोय, पहिल्यातला का दुसऱ्यातला. आता चांगला तर दोन्ही ठिकाणी चांगला शब्द आहे. क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द कोणता आहे यातला? आता बघा, तो चांगला बोलतो, इथं हा कर्ता आहे आणि हे क्रियापद आहे. बरं, तो चांगला बोलतो, मग चांगला तो आहे का त्याचं बोलणं चांगलं आहे? बोलणं. बोलणं ही क्रिया आहे. मग क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देणारा शब्द म्हणजे ह्या झाला क्रियाविशेषण हवे. बर, इथं बघा, चांगले मुले पास होतात. होतात चांगले का मुले चांगले? चांगले हा शब्द कोणाबद्दल माहिती द्यायला आहे? मुलांबद्दल. मग मुलगा हे काय झालं? वाक्यातलं नाम आहे. मग नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं? विशेषण है ना. म्हणून याची जात झाली विशेषण, ठीक आहे, आणि याची जात झाली क्रियाविशेषण. मग शब्द एकच, चांगला, चांगला शब्द एकच, पण त्याची जात मात्र बदलली. कशावरून बदलली? तर तो शब्द वाक्यामध्ये कार्य काय करायला आहे हे जे घेतलंय ना आपण वाक्य, त्याचंच एक्झाम्पल ते.
कुठल्याही शब्दाची जात त्याच्या शब्दाच्या जातीवरून ठरत नाही. कोणीतरी म्हटलं होतं पहा शब्दाच्या जातीवरून, शब्दाच्या जातीवरून पण नाही. तर तो शब्द वाक्यात काम काय करायला आहे, काम म्हणजे कार्य, काम काय करायला आहे त्याच्यावरून त्याची जात ठरवायची. आता इथला शब्द काम काय करायला आहे, क्रियापदाबद्दल माहिती द्यायला आहे म्हणून क्रियाविशेषण. हा शब्द कशाचं काम करायला आहे, कर्त्याबद्दल माहिती द्यायला आहे म्हणून तो झाला विशेषण. मुद्दा क्लिअर झाला का? आणखी काही जर विचारायचं असेल तर विचारा बरं का. असं काही नाही की